Hello student, this is More sir here. Today we are going to learn about our next lesson 1.3 the cop and the anthem. ठीक आहे. यापूर्वी साधारणतः आपण 1.2 इथपर्यंत जो काही पार्ट जो आहे तो आपण काय केलाय बघितलेला आहे. ठीक आहे. आता याच्यानंतरचा जो काही लेसन जो आहे तो आपल्याला 1.3 जो आहे त्याचा आज आपण फर्स्ट पार्ट जो आहे तो आपण बघणार आहोत. So let's start with the icebreakers activity. See on page number 27. बघा पहिलीच आइस ब्रेकर्स ऍक्टिव्हिटी आपल्याला दिली आहे. सपोज यू हॅव गॉन टू अ प्लेस वेअर द विंटर सीझन इज व्हेरी सिव्हिअर. काय म्हटलंय की सपोज त्यांनी सांगितले की सपोज जर तुम्ही अशा ठिकाणी गेले की जिथं खूपच कडाक्याची थंडी किंवा कडाक्याचा हिवाळा आहे. डिस्कस विथ युअर पार्टनर द वेज इन विच यू वूड प्रोटेक्ट युअर सेल्फ इन द कोल्ड क्लायमेट. आणि त्यांनी सांगितले की तुमचे जे काही क्लासमेट्स असतील त्यांचे ते डिस्कस करा म्हटले तुमच्या पार्टनरसोबत की तुम्ही स्वतःचा बचाव जो आहे तो त्या थंडीपासून कसा करू शकता. ठीक आहे. सो त्याच्या खाली तुम्हाला वेब दिली बघा, वेज टू प्रोटेक्ट फ्रॉम द कोल्ड क्लायमेट. म्हणजे जे काही थंड हवामान जे आहे किंवा थंडी जे आहे त्याच्यापासून तुमचा बचाव करण्यासाठी काही मार्ग किंवा उपाय तुम्ही कसे करू शकतात ते तुम्हाला त्या वेबमध्ये काय करायचं आहे भरायचं आहे. ठीक आहे. सो लेट्स सी. पहिलं आहे बाय वेअरिंग वॉर्म क्लोथ्स. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये तुम्ही भरू शकतात बाय वेअरिंग वॉर्म क्लोथ्स. म्हणजे जे काही वॉर्म क्लोथ जे असतील आपण त्याला स्वेटर वगैरे त्याच्यामध्ये सगळे जे काही वॉर्म क्लोथ्स येतात ते यूज करू शकतात तुम्ही. नेक्स्ट आहे बाय सिटिंग नियर द बोन फायर ऑर फायर प्लेस. बाय सिटिंग नियर द बोन फायर. ठीक आहे. शेकोटी किंवा फायर प्लेस जे असेल त्याच्या शेजारी बसून तुम्ही त्या थंडीपासून तुमचा बचाव करू शकतात. नेक्स्ट वन आहे बाय ड्रिंकिंग हॉट फ्लड्स. तुम्ही काय करू शकता हॉट ड्रिंक्स पण काय करू शकतात घेऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट वन आहे बाय टेकिंग शेल्टर इन द वॉर्म प्लेस. जे काही वॉर्म प्लेस जे असेल तिथं तुम्ही काय करू शकतात शेल्टर घेऊ शकतात किंवा जे काही वॉर्म प्लेस जे आहे तिथं तुम्ही राहू शकतात. सो अशा प्रकारे जे आहे तुम्ही पहिली ॲक्टिव्हिटी जी आहे त्याचं उत्तर काय करू शकतात लिहू शकतात. ठीक आहे. सेकंड ॲक्टिव्हिटी आहे बघा, वेन यू सी अ कॉप अप्रोचिंग यू फील इदर रिलीव्ह ऑर स्केअर्ड. आता त्यांनी सांगितले की ज्या वेळेस अशी कंडिशन येत असते की तुमच्याकडे पोलीस येताना तुम्हाला जर दिसले, ठीक आहे, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही कसं फील करतात. एकदा सांगितलं यू फील रिलीव्ह. रिलीव्ह म्हणजे तुम्हाला जरा कम्फर्टेबल बरं वाटतं. आणि दुसरं सांगितलंय ऑर स्केअर्ड किंवा तुम्ही कधी कधी काय होतात घाबरतात पोलीस तुमच्याकडे येत असताना जर दिसले तर. सो डिस्कस विथ अ पार्टनर द सिच्युएशन्स वेन यू फील रिलीव्ह ऑर स्केअर्ड. ते सांगितले की तुमचे जे काही क्लासमेट्स किंवा पार्टनर जे आहेत त्यांचे डिस्कस करा म्हटलंय की केव्हा तुम्हाला रिलीव्ह म्हणजे केव्हा तुम्हाला बरं वाटतं की ज्यावेळेस पोलीस तुमच्याकडे येताना दिसतात किंवा केव्हा तुम्हाला तुम्ही केव्हा घाबरतात ज्यावेळेस पोलीस तुमच्याकडे येत असतात. ठीक आहे. सो त्यासाठी म्हटलंय बघा तुम्हाला एक कॉलम दिलाय त्याच्यामध्ये म्हटलंय रिलीव्ह आणि सेकंडमध्ये म्हटलंय स्केअर्ड. रिलीव्ह म्हणजे पहिले परत ते सांगितले की आपण त्याला काय म्हणतो जरा बरं वाटणे किंवा आरामदायी. ठीक आहे. दिलासा मिळणे. आणि दुसरं आहे स्केअर्ड म्हणजे घाबरणे. ठीक आहे. मग आता रिलीव्हमध्ये एक कंप्लीट करून दिले तुम्हाला म्हटलंय यू आर वॉकिंग अलोन इन अ डार्क स्ट्रीट. ज्यावेळेस एखाद्या अंधाऱ्या रोडवरनं तुम्ही एकटे चाललेले आहात. ठीक आहे. आणि त्यावेळेस जर पोलीस जर तुमच्याकडं येत असतील तर साहजिकच तुम्हाला काय वाटतं बरं वाटत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे स्केअर्ड. तेव्हा घाबरल्यासारखे केव्हा वाटतं तर एक एक्झाम्पल त्यांनी बनवून दिले बघा, यू आर रायडिंग अ बाईक विदाऊट अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन. ज्यावेळेस तुम्ही काय करत असतात की तुमच्याकडे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन नसतं. सो विदाऊट लायसन तुम्ही काय करत असतात जर बाईक चालवत असाल तर साहजिकच पोलीस जर तुमच्याकडे येत असतील तर तुम्हाला काय होत असतं थोडंसं घाबरल्यासारखं वाटत असतं. ठीक आहे. सो तसं आन्सर जे आहे आता बाकीच्या थिंग्स तुम्हाला काय करायचे पुटअप करायचे. सो लेट्स सी रिलीव्ह केव्हा वाटतं ते आपण बघूया. सेकंड तुम्ही तिथे घेऊ शकतात देअर इज अ फाईट टेकिंग प्लेस नियर यू. म्हणजे तुमच्या शेजारीच काय आहे भांडण चालू आहेत कडाक्याची मारामारी चालू आहेत. त्यावेळेस कदाचित पोलीस जर आले तर तुम्हाला बरं वाटेल. ठीक आहे. सो परत एकदा तुम्ही लक्षात घ्या काय लिहू शकता देअर इज अ फाईट टेकिंग प्लेस नियर यू. ठीक आहे. नेक्स्ट आहे त्याच्यामध्येच अजून रिलीव्ह केव्हा वाटू शकतं ग्रुप ऑफ रग पीपल आर कमिंग टुवर्ड्स यू. ग्रुप ऑफ रग पीपल म्हणजे जनरली जे काही वाईट लोक किंवा गुंड प्रवृत्तीचे लोक जे असतील जर तुमच्याकडे येत असतील तर त्यावेळेस साहजिकच तुम्हाला काय होऊ शकतं त्या ज्या काही पोलीस जर तुमच्याकडे येत आहेत त्यावेळेस तुम्हाला काय होतं जरा दिलासादायक वाटतं कम्फर्टेबल वाटतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा स्केअर्ड बघायचं आपल्याला.
तुम्हाला घाबरल्यासारखं केव्हा वाटतं? एक आपण बघितलं की ॲक्टिव्हिटीमध्ये दिलंय, यू आर रायडिंग अ बाईक विदाऊट व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन. ठीक आहे. मग सेकंड तुम्ही घेऊ शकतात, यू हॅव ब्रोकन ट्रॅफिक रूल्स. जर तुम्ही ट्रॅफिक रूल्स काय केले असेल, तोडले असतील, तर साहजिकच आहे पोलीस जर तुमच्याकडे आले तुम्हाला काय होईल, घाबरल्यासारखंच वाटेल. ठीक आहे. नेक्स्ट वन आहे, यू हॅव बीन इन्व्हॉल्व इन अ फाईट. तुम्ही एखाद्या ठिकाणी भांडणं चालू आहात आणि त्या जर भांडणामध्ये जर तुम्ही इन्व्हॉल्व झाले असाल, तर साहजिकच आहे तुम्हाला जर पोलीस तुमच्याकडे येत असतील तर काय होणार आहे, तुम्हाला जे आहे घाबरल्यासारखं वाटणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन आहे बघा, नेक्स्ट ॲक्टिव्हिटी काय म्हटले, डिस्कस सम ऑफ द मोटिवेटिंग थिंग्स दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ वन इज गिवन फॉर यू. आता त्यांनी सांगितलंय की अशा गोष्टींची काय करा, डिस्कस करा किंवा चर्चा करा. म्हटले की ज्या मोटिवेटिंग थिंग्स आहे, म्हणजे तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत की ज्या एखाद्या माणसाचं आयुष्य काय करू शकतात, बदलू शकतात. सो अशा गोष्टींवरती काय सांगितले, डिस्कस करायला सांगितलं. एक तुमच्यासाठी बनवून दिलं बघा, लिसनिंग टू ॲन इन्स्पायरिंग स्पीच. म्हणजे एखाद्याचे प्रेरणादायी जे काही विचार जे असतील ते तुम्ही काय करायचे, ऐकायचे. जनरली ते ऐकल्यानंतर एखाद्या माणसाचं आयुष्य जे आहे ते काय होऊ शकतं, बदलू शकतं, त्याला कलाटणी मिळू शकते. सो तसंच ॲक्टिव्हिटी जे आहे तुम्हाला काय करायचं आहे, अजून त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं आहे. तर तुम्ही खाली घेऊ शकतात, रीडिंग मोटिवेशनल बुक्स. जे काय आपल्याकडे मोटिवेशनल बुक्स जे आहेत ते तुम्ही रीड आउट करून काय करू शकतात, त्याच्यातनं मोटिवेशन मिळवू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे रीडिंग इपिक्स अँड रिलिजियस बुक्स. काही इपिक्स किंवा काही रिलिजियस बुक्स जे आहेत ते पण तुम्ही वाचू शकतात, जेणेकरून तुम्हाला काय होईल, मोटिवेशन मिळेल. आणि लास्ट वन अजून आहे त्याच्यामध्ये, ऑब्झर्विंग सक्सेसफुल पीपल. जे आजूबाजूला तुमचे जे काही सक्सेसफुल पीपल जे आहे की जे काय झाले आहेत, सक्सेसफुल झालेले आहेत, तुम्ही त्यांचं ऑब्झर्वेशन करून पण काय करू शकतात, स्वतःमध्ये मोटिवेशन जे आहे ते निर्माण करू शकतात. ठीक आहे. सो अशा प्रकारच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज ज्या आहे त्या आपल्याला काय केलं आहे, आईस ब्रेकर्समध्ये दिलेल्या आहे. ठीक आहे. सो लेट्स सी ऑन पेज नंबर 28 आपण काय करूया, जो काही लेसन जो आहे त्याचे जे काही ऑथर आहे आणि लेसन जो आहे याचं इंट्रोडक्शन बघूया. सी दॅट ओ हेनरी, period is given there, 1862 to 1910. William Sidney Porter, an American writer, is better known by his pen name O. Henry. आता ओ हेनरी जे आहे हे काय आहे, अमेरिकन रायटर आहे आणि ते त्यांचं टोपण नाव जे आहे, म्हणजे जे काही ओ हेनरी हे त्यांचं काय आहे, पेन नेम आहे, टोपण नाव आहे. खरं त्यांचं रिअल नाव काय सांगितलंय, विल्यम सिडनी पोर्टर. म्हणजे विल्यम सिडनी पोर्टर हे जे काय अमेरिकन रायटर जे आहे की ज्यांना ओ हेनरी म्हणून ओळखलं जातं. ही वॉज अ वोराशियस रीडर सिन्स चाइल्डहुड. म्हणजे लहानपणापासूनच ते वाचनाची खूप आवड असणारे लेखक म्हणून त्यांच्याकडे काय केलं जातं, बघितलं जातं. ही स्टार्टेड अ ह्युमरस वीकली. त्यांनी काय केलं होतं, जे काही वीकली जे आहे साप्ताहिक, ती ह्युमरस म्हणजे एकदम विनोदी जे काही साप्ताहिक जे आहे त्यांनी काय केलं होतं, सुरू केलं होतं. द The Rolling Stone, and when the venture failed, he joined the Houston Post as a reporter, then columnist and occasional cartoonist. आणि त्यांनी सांगितलं की जे काही रोलिंग स्टोन जे आहे, ठीक आहे, ज्यावेळेस रोलिंग स्टोन आणि वेन द वेंचर फेल्ड म्हणजे ज्यावेळेस ते अनसक्सेसफुल झालं, ठीक आहे, त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं होतं, ही जॉईन द हॉस्टन पोस्ट. त्यांनी हॉस्टन पोस्ट पण काय केली, जॉईन केली होती, की त्याच्यामध्ये त्यांनी एक रिपोर्टर म्हणून, त्याच्यानंतर कॉलमनिस्ट म्हणजे जे काही आपल्याकडे बरेच कॉलम वगैरे लिहिणारे लोक असतात बघा, सो कॉलमनिस्ट म्हणून पण काय केले त्यांनी काम केले, किंवा ओकेजनल कार्टूनिस्ट म्हणून पण काय केले त्यांनी काम केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, द स्टोरी द कॉप अँड द अँथम इज वन ऑफ ओ हेनरीज वेल नोन स्टोरी. त्यांनी सांगितलं जी काही स्टोरी आहे आपली कॉप अँड द अँथम, ठीक आहे, ही स्टोरी काय आहे, ही त्यांची एक वेल नोन स्टोरी आहे. ठीक आहे. टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ रायटिंग, people have often used the term smile with tears, which implies his twisted way of thoughts and endings in almost every story. काय सांगितलं बघा, की जे काही त्यांची स्टोरी जी आहे काय करते, की त्यांची जी काही लिखाणाची शैली जी आहे ती शैली सांगितलंय, हॅव ऑफन यूज टू टर्न स्माइल विथ टीयर्स. म्हणजे कधी हसता हसता डोळ्यात पाणी येऊन जाईल असं त्यांचं लिखाण आहे. आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या स्टोरीमध्ये आपल्याला ट्विस्ट बघायला मिळतो. म्हणजे ती स्टोरी जी आहे ती कधी चेंज होऊ शकते, कधी वेगळा ट्विस्ट जो आहे त्या स्टोरीला काय होऊ शकतो, मिळू शकतो. तो ट्विस्ट जो आहे तो आपल्याला ओ हेनरी यांच्या स्टोरीमध्ये बघायला मिळतो. इन दिस स्टोरी द मेन कॅरेक्टर सोपी इज अ वेगाबॉन्ड अँड अ पर्सन विथ अ क्रिमिनल बॅकग्राऊंड. काय सांगितलं बघा, म्हणजे हे जी काही स्टोरी जी आहे ओ हेनरी यांची, द कॉप अँड द अँथम, याच्यामध्ये जे काही कॅरेक्टर जे आहे सोपी नावाचं, ते काय आहे, एक वेगाबॉन्ड आहे. वेगाबॉन्ड म्हणजे भटका. ठीक आहे. म्हणजे एक भटका कॅरेक्टर म्हणून काय केलंय, सोपीला डिस्क्राईब केलं या स्टोरीमध्ये. आणि अजून सांगितलंय पर्सन विथ
क्रिमिनल बॅकग्राऊंड म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीचा तो माणूस आहे थोडक्यात, आणि वॅगाबॉन्ड आहे. He makes different plans to re-enter the prison as he has no shelter to protect himself from the severe winter. आणि तो काय करत असतो, वेगवेगळे प्लॅन करतो परत जेलमध्ये जाण्यासाठी. कशासाठी, कशापासून संरक्षण मिळण्यासाठी, की जी काही कडाक्याची थंडी आहे, जो काही कडाक्याचा तीव्र प्रकारचा जो काही हिवाळा आहे, त्या कडाक्याच्या थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं, म्हणून आपल्याला निवारा मिळावा, म्हणून ते काय करतात, परत एकदा जे आहे ते जेलमध्ये जाण्यासाठी काय करतात, प्रयत्न करत असतात. ठीक आहे. The story ends in an unexpected way. जी स्टोरी जी आहे ती काय होते, एक अनएक्सपेक्टेड, अनपेक्षिततेचा शेवट होतो. O. Henry has depicted Sophie's futile attempts to get arrested in a very humorous one. आणि काय केलंय, ओ हेनरीने काय केलंय, जी काही स्टोरी जी आहे सोफीज फ्युटाईल अटेम्प्ट्स, त्यांचा जो काही अटेम्प्ट जो आहे जेलमध्ये जाण्याचा, तो काय आहे, फ्युटाईल म्हटलंय. फ्युटाईल म्हणजे काय, फेल्युअर, अयशस्वी. ठीक आहे, म्हणजे जो काही अयशस्वी जो काही त्यांचा अटेम्प्ट जो आहे, ठीक आहे, सो तो अटेम्प्ट आपल्याला काय होतोय, की साधारणतः म्हणजे जो अयशस्वी अटेम्प्ट जो आहे की त्यांचा परत जेलमध्ये जाण्याचा, तर तो अयशस्वी अटेम्प्ट काय केला आहे ह्या स्टोरीमध्ये त्यांनी काय केलं आहे, डिपिक्ट केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट सी द कॉप अँड द अँथम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. ही जी काही स्टोरी जी आहे ती काय करते, आपल्याला जे काही फ्रीडम किंवा कन्फाइनमेंट, फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य आणि कन्फाइनमेंट म्हणजे काय, कन्फाइनमेंट जनरली मेन आहे ते काय तुरुंगात बंदिस्तवाद आपण म्हणतो, म्हणजे बंदिस्त होणे. एकीकडे आपल्याला जेलमध्ये जायचं आणि एकीकडे काय फ्रीडम जे आहे, ह्या दोन्ही गोष्टीवरती काय ह्या स्टोरीची थीम आहे. इनिशियली सोफी फील्स दॅट देअर इज अ फ्रीडम, मी सुरुवातीच्या काळात सोफीला असं वाटत असतं की आपल्याला काय फ्रीडम आहे, स्वातंत्र्य आहे. फ्रॉम मिजरीज अँड वरीज, कशापासून सांगितलंय, म्हणजे सुरुवातीच्या काळात त्याला असं वाटलं की आपलं फ्रीडम आहे, ज्या काही मिजरीज असतील, दुःख असतील किंवा ज्या काही चिंता असतील ह्यापासून आपल्याला फ्रीडम आहे. इन कन्फाइनमेंट प्रिझन, म्हणजे ज्यावेळेस काय सांगितलं की ज्यावेळेस तो कन्फाइनमेंटमध्ये म्हणजे तुरुंगात असतो त्यावेळेस त्याला असं वाटत असतं की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींपासून काय स्वातंत्र्य मिळावं, आपण बाहेर जावं. ठीक आहे. द नोट्स ऑफ अँथम ट्रान्सफॉर्म हिज फ्रॉम विदिन अँड ही रिसॉल्व्स टू वर्क हार्ड. आणि त्याच्यानंतर तो काय करत असतो की जे काही अँथम जे आहे, ठीक आहे, ते अँथम ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं, एकदम पूर्णपणे त्याच्या मनामध्ये बदल होतो आणि तो स्वतःला काय करतो, बदलवण्याचं ठरवतो. ठीक आहे. Sophie faces the irony of fate as the moment he realizes the real freedom lies in a virtuous life. आणि त्याच्यानंतर सांगितलंय की परत एकदा त्याच्यावरती नशिबाचा हल्ला चढतो, म्हणजे त्याचं जे काही दुर्दैव द्यायची सुरुवात होती की ज्या वेळेस त्याला रिअलाइज होतं, त्याला स्वतःला समजतं की आपलं जे काही लाईफ जे आहे, खरं फ्रीडम जे आहे ते व्हर्च्युअस, चांगल्या लाईफमध्ये, सद्गुणी, म्हणजे क्रिमिनल लाईफमध्ये नाही तर चांगल्या लाईफमध्ये काय आपलं जे काही फ्रीडम जे आहे ते त्याच्यामध्ये लपलेलं आहे. पण अँड ही इज टेकन इन टू द कन्फाइनमेंट, आणि ज्या वेळेस त्याला हे समजतं त्याच वेळेस काय केलं जातं, त्याला तुरुंगात नेलं जातं. सो अशा प्रकारचा ट्विस्ट जो आहे तो काय आपल्याला या स्टोरीमध्ये बघायला मिळतो. सो द कॉप अँड द अँथम ही जी काही स्टोरीज आहे ती आपल्याला बघायची, तर लेट मी एक्सप्लेन द टायटल. आपण टायटल पण पहिले समजून घेऊया. आता टायटल काय दिलं बघा, द कॉप, कॉपचा मीन आहे पोलीस, दॅट इज जनरल वी से पोलीस. ठीक आहे. आणि अँथम, अँथम दॅट इज अ रिलिजियस सॉन्ग, दॅट इज रिलिजियस प्रेयर. ठीक आहे. मग एखादं रिलिजियस सॉन्ग किंवा रिलिजियस प्रेयर जी असती साधारण त्याला आपण अँथम म्हणतो. सो हे जे काही टेक्स्ट जो आहे आपल्याला साधारण त्याच्यावरनं समजत नाही, पण साधारणतः तो टेक्स्ट जो आपल्याला कळायचा असेल तर तो पूर्ण जो आहे तो आपल्याला काय करावं लागेल, जाणून घ्यावं लागेल. ठीक आहे. सो इथपर्यंतचा पार्ट जो आहे तो आपण पार्ट फर्स्टमध्ये बघणार आहोत. सेकंड पार्ट जो आहे ॲक्च्युअल टेक्स्टला सुरुवात जी आहे ते आपण पुढच्या पार्टमध्ये करणार आहोत. ठीक आहे. थँक्यू सो मच.